स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा इकडं मस्त 5 मिनिटात मी रेडी झाले आणि आहो किती वेळ लावतात हे पॅन्ट ते पॅन्ट ते पॅन्ट. तर बाहेर जायचं होतं तर बघा आमचे किती नाटक आहेत. ते तिकडे नंगे पुंगे आहेत तर चला त्यांना नंगे पुंगे म्हणजे अंडरवेल आहे, टॉवेल आहे पण नाही का नंगे पुंगे म्हणते. तर त्यांना एवढ्या पॅन्टी देते, एक पॅन्ट पसंत नाही, हे ते हे दे ते दे. तर त्याच्यामधून त्यांना जीन्स दिली, आता ही पण नाही म्हणतात. मग त्यांना दिली एक काळी पॅन्ट. तर मग हे म्हटले हे पाहिजे होती मला. आणि चला मग त्यांना माझ्यापेक्षा आव्हानच तयार व्हायला एवढा टाईम लागतो. कुठं जायचं म्हणलं ना कुठं, हे बघा असे तयार झाले ते 1 तासच्या बाद गुलवून 1 तास चला चला म्हणून असा 1 तास घालवला. मग गेलो आम्ही बाहेर. तर चाय मूडचा झाला होता, बाहेरचा चहा प्यायचा मूड झाला होता आणि असंच गेलो होतो. टाईम नसला की असंच जायचं फिरायला. मग आम्ही मस्तपैकी असं चहा वगैरे बनपाव खाल्ला, एक नंबरच होता. मूड नसला ना मग बाहेर जायचं म्हणजे मूड फ्रेश होतं माझं. तर हे म्हणणं आहे बरं का, ज्यांना काय करायचं ते करू शकतात. तर जरा हे बघा इकडं मस्त चहा भारी ह्या हां रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. कॅफे आहे छोटासा मस्तपैकी. तिकडे बघा मस्त बनपाव आला आणि एकदम मस्तपैकी चहा एक नंबर लागतो. डाएटवर आहे तरी पण मला हे मिस्टर खायला लावतात. मी थोडेसे 2-3 खाल्ले. तुम्हाला सांगते एवढं भारी आहे ना, वा बटर वगैरे लावून एकच नंबर. मग खाल्लं पाव वगैरे खाल्ला आणि हे बघा कसलं भारी वाटत होतं नाही का, एकच नंबर. बापरे खूप भारी वाटत होतं. मग पाव वगैरे खाल्लं. तिकडं आम्ही गेलो, लाईट आली. मग त्यांनी आहो पाया पडत होते आणि मला खूप दिवसांनी आपली अशी संस्कृती जपणारे आजोबा दिसले. भारी वाटलं ग, पुण्यात एवढे नाही दिसत. आणि कुठं बघल तिथं गेलं तिथं आहोंचा फोन एवढं बिजी असतात काय सांगायचं तुम्हाला. मग आम्ही गेलो भाजी मार्केटला. तर भाजी होती तरी पण म्हटलं चला एक ब्राईट मारून पाल्या भाज्या घ्यायच्या म्हणून आम्ही गेलो. तिकडून घेतली चवळी आणि शेपूची भाजी. मग तिकडून भाजी वगैरे घेऊन झालं. तर आता थोडे लोक गावाला गेले ना, गजबजलेलं भाजी मार्केटच नाही आहे म्हणून मला काही इच्छाच नव्हती काय फिरायची. मग एवढ्या 2 भाज्या घेतल्या आणि निघालो आम्ही घराकडे. तर चला घराकडे. हे बघा मी गावकडच्या सारखी पिशवी घेऊन चालले, आपण नाही लाजत कोणाला. मग मला आहोनी जिथं सोडले आणि पेट्रोल भरायला गेले. तिकडं तुला काय घ्यायचं ते घे, ह्या दुकानात मला सामान घ्यायचं म्हणजे काय नाही, देवपूजेचं सामान घ्यायचं होतं थोडंफार. तोपर्यंत मी म्हटले पेट्रोल भरून येतो, तू काय घ्यायचं तर घे. मग इकडं खूप सारे अगरबत्तीचे फ्लेवर होते पण मला फक्त 2-4च फ्लेवर आवडतात. त्यातून आहे लोबन. तर लोबनचा खूप घरामध्ये नाही का देवा मंदिरात कसं फिलिंग येतात तसं येतात त्या अगरबत्तीमुळे. मग तेच मी घेतली. तिथं बघितली पण त्या काकांना विचारलं ते नाही पाहिजे मला, लोबन अगरबत्ती पाहिजे. मग त्यांनी बघा हे मला दाखवलं, हे पाहिजे का तुम्हाला, हो म्हटलं हो. मग त्यांनी दिली आणि मग लगेच घेतला कापूर. मला आरती करायला कापूर वगैरे लागतो. मग मस्तपैकी तिथून सामान घेतलं, थोडं पुढं आलो आणि परत वडापाव खाल्ला. खूप क्रेविंग होत होती वडापाव खायची. खूप भारी वाटतं गरम गरम बाहेर गेलं ना वडापाव खायला. ते पिझ्झा आपल्याला जास्त नाही आवडत. तर चला अशी मस्त वडापाव वगैरे खाल्ला आहो. आणि मी बाहेर गेलं ना पावाचेच प्रकार काय माहिती खाण्यात येतात. जाऊ द्या म्हटलं, एवढा गरम गरम वडापाव होता, मस्तपैकी एन्जॉय केला. आणि आमच्या पुण्याचा व्ह्यू बघू शकता, एकच नंबर. असं वाटतं आमच्या पुण्यामध्ये नाही का 12 महिने दिवाळी असते, बघू शकता लाईटी असतात. तर मग चला घरी आले पण मस्तपैकी अगरबत्ती आणलेली, दिवाबत्ती केली आणि माझं वाट बघत होता किचन, कधी येईल किचनची मालकीन म्हणून. तर चला म्हटलं आता जाऊया किचनमध्ये. तो चलो मेरा किचन रहा देख रहा है मेरी. तो चलो आज के लिए इतना ही, मिलते हैं कल।